केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्वांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे। सीटीईच्या बहुचर्चित 22व्या पर्वाची अधिकृत घोषणा फायनली झाली आहे। आजच्या या विशेष विश्लेषणामध्ये आपण या परीक्षेची संपूर्ण प्रक्रिया, काही नवे कडक नियम आणि महत्त्वाच्या तारखा अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत। चला तर मग लगेच सुरू करूया। आता समोर दिसणारी ही नोटीस बघा। ही 8 मे 2026 रोजी सीबीएसईने जारी केलेली अगदी ऑफिशियल पब्लिक नोटीस आहे। म्हणजे ही कोणतीही अफवा नाहीये बरं का। हाच तो अधिकृत दस्तऐवज आहे ज्यावर आपली पुढची सगळी दिशा ठरणार आहे। इथून पुढे मिळणारी प्रत्येक माहिती थेट याच खात्रीशीर सूत्रावर आधारित आहे। आता ह्या परीक्षेची भव्यता बघा, फक्त हा आकडा पहा। देशभरातील तब्बल 132 शहरांमध्ये आणि चक्क 27 वेगवेगळ्या भाषांमध्ये ही परीक्षा एकाच वेळी घेतली जाणार आहे। यावरूनच आपल्याला अंदाज येतोय की ह्या परीक्षेचा आणि सीबीएसईच्या यंत्रणेचा आवाका किती प्रचंड आहे। विभाग 1, अर्जाच्या अत्यंत महत्त्वाच्या तारखा। कोणत्याही परीक्षेमध्ये वेळेला सर्वाधिक महत्त्व असतं, बरोबर? तर पेपर 1 आणि पेपर 2 साठीचे ऑनलाईन अर्ज 11 मे 2026 पासून सुरू होत आहेत आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 10 जून 2026। फॉर्म भरताना चुकून काही गडबड झालीच तर 15 ते 18 जून दरम्यान एक करेक्शन विंडो उघडेल। हे वेळापत्रक अगदी डोक्यात फिट बसून घ्या। बरं, इथे फक्त तारीख लक्षात ठेवून चालणार नाहीये। चला थोडं बारकाईने बघूया। 10 जून 2026च्या रात्री बरोबर 11:59 अर्ज सादर करता येणार आहेत आणि अगदी त्याच वेळेपर्यंत परीक्षा शुल्क, मग ते डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंगने का असेना, भरणं पूर्णपणे बंधनकारक आहे। रात्री 12 वाजेपर्यंत थांबायची चूक अजिबात करू नका, नाहीतर सिस्टम लॉक होईल। विभाग 2, अर्जातील दुरुस्तीचे नियम। हीच एक शेवटची संधी असणार आहे। यावेळेस नियम खरंच खूप कडक आहेत बरं का। जर माहितीत काही चूक झाली असेल तर ती सुधारण्यासाठी फक्त 15 जून ते 18 जून हाच काय तो वेळ मिळेल। आणि नोटीसमध्ये हे एकदम स्पष्ट सांगितलंय की या तारखेनंतर कोणत्याही परिस्थितीत कोणताही बदल मान्य केला जाणार नाहीये। कोणतीही म्हणजे अगदी कोणतीही सवलत नाही। विभाग 3, परीक्षा शहराचे नियम। 1, नवीन वास्तव। आता इथे खूप मोठा प्रश्न उभारतो, आपण आपल्या पसंतीचं किंवा सोयीचं परीक्षा शहर स्वतः निवडू शकतो का? कारण आधीच्या परीक्षांमध्ये असा पर्याय मिळायचा। मग या 22व्या पर्वासाठी नेमका नियम काय सांगतोय? तर लक्ष देऊ नाही का, यावेळेस चित्र पूर्णपणे बदललंय। ॲप्लिकेशन पोर्टलवर परीक्षा शहर निवडण्याची कोणतीही सोयीच दिलेली नाहीये। सीबीएसई पूर्णपणे रँडम पद्धतीने परीक्षा शहर देणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकदा मिळालेलं शहर बदलण्यासाठीची कोणतीही विनंती अजिबात स्वीकारली जाणार नाहीये। त्यामुळे या नवीन धोरणासाठी आत्तापासूनच मानसिक तयारी करून ठेवा। विभाग 4, परीक्षा आणि निकाल, अंतिम टप्पा। हा शेवटचा टप्पा 3 अगदी सोप्या पायऱ्यांचा आहे। पहिली पायरी, परीक्षेच्या बरोबर 2 दिवस आधी वेबसाईटवरून आपलं ॲडमिट कार्ड डाउनलोड करणं। दुसरी पायरी, 6 सप्टेंबर किंवा 5 सप्टेंबरला जाऊन प्रत्यक्ष परीक्षा देणं। आणि तिसरी पायरी म्हणजे निकालाची वाट पाहणं, जो बहुधा ऑक्टोबर 2026च्या अखेरीस लागण्याची दाट शक्यता आहे। आता इथे एक छोटीशी गोम आहे, ती लक्षात घ्या। मुख्य परीक्षेची तारीख 6 सप्टेंबर 2026 म्हणजेच रविवार अशी ठरलेली आहे। पण समजा जर उमेदवारांची संख्या प्रमाणापेक्षा खूप जास्त वाढली तर अशा वेळी परीक्षा एक दिवस आधी म्हणजे 5 सप्टेंबरला शनिवारी सुद्धा घेतली जाऊ शकते। त्यामुळे आपलं वेळापत्रक थोडं लवचिक ठेवलेलंच बरं। तर या अधिकृत नोटीसचे सगळे महत्त्वाचे मुद्दे आपण कव्हर केलेत। पण अर्ज करण्याआधी एक अतिशय महत्त्वाची गोष्ट करायची आहे। ctet.nic.in किंवा cbse.gov.in या अधिकृत वेबसाईट्सवरून इन्फॉर्मेशन बुलेटिन नक्की डाउनलोड करा आणि ते वाचून काढा। आता सगळे नियम आणि तारखा तर स्पष्ट झाल्या आहेत, पण खरा प्रश्न हा आहे की या महापरीक्षेची तयारी आजपासूनच किंबहुना आत्तापासूनच सुरू होणार का? विचार नक्की करा। आजच्या विशेष विश्लेषणामध्ये एवढंच, पुन्हा भेटूया।